ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी। समृद्धी महामार्गावरती टोलचे दर वाढवल्यामुळे प्रवास महागलाय, तर दुसरीकडे सुविधांचा मात्र अभाव बघायला मिळतोय। पेट्रोल पंप सुद्धा नाहीत आणि थांबण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे प्रवासी त्रासलेत। समृद्धी महामार्गावरील सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि हरीश दिमोटे यांनी महामार्गावर वेगवेगळ्या दिशेने प्रवास केला। छत्रपती संभाजीनगर ते मेहकर या सुमारे 125 किलोमीटरच्या प्रवासात आमच्या प्रतिनिधींना जवळपास 50 किलोमीटरपर्यंत स्वच्छतागृह आणि रेस्टॉरंट आढळून आलं नाही। प्रवाशांच्या महामार्गाबाबत तक्रारी नाही, मात्र सुविधा नसल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। तेच होतं की सरकारने टोल वाढवला काय हरकत नाही, तशा सुविधा द्या। नाही, टोल वाढवा पण सुविधा द्या, आमचं म्हणणं आहे। नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात मैलाचा दगड ठरतोय। मात्र या महामार्गावर ना पेट्रोल पंप आहे, ना हॉटेल, ना वॉशरूम। तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाचा टोल शिर्डी ते नागपूरसाठी 1250 रुपये होता, तो आता 1450 रुपये करण्यात आलाय। मात्र टोलचे दर वाढल्यानंतरही सुविधांच्या बाबतीत महामार्ग पिछाडीवर आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटेंनी महामार्गावर मिळणाऱ्या सुविधांबद्दल पाहणी केली, तसंच प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। काही थांबायला जागा आहे का? रस्ता काही ठिकाणी पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप पण एकच ठिकाणी। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून टोलच्या माध्यमातून पैसे वसूल केले जातात, त्यामुळे सुविधा देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे। मात्र प्रशासन सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतंय। छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। औरंगजेबाच्या कबरीवरनं राज्यभरात वाद सुरू असताना आता दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचे बॅनर झळकतायत। एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होते, तर दुसरीकडे औरंगजेब इथे गाडला गेला या आशयाचे बॅनर मनसेकडनं लावण्यात आलेत। महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय। मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडनं हे असे बॅनर सध्या लावण्यात आलेत, पाहूयात। अनेक दिवसापासून औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा सतत गाजत असताना आपण पाहिलेला आहे। गुढीपाडव्या मेळाव्यात देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचवरून वक्तव्य देखील केलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय दादरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण दादर परिसरात आहोत। दादरमधील शिवाजी पार्क येथे मनसेकडून एक भव्य असा बॅनर लावण्यात आलेला आहे। यावरती होय इथेच आलमगीर औरंगजेब गाडला गेला असा आशय आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला विचार संपवू पाहणारी महाशक्ती इथेच मातीत मिळाली। महाराष्ट्राची तब्बल 27 वर्षे झुंजणारा सम्राट इथेच संपला असा आशय देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहिलंच आहे की गेल्या अनेक दिवसांपासून याच औरंगजेबच्या कबरीवरून राजकारण तापलेलं आहे। अधिवेशनात देखील हा मुद्दा जो आहे तो बराच गाजलेला होता। त्यानंतर आता मनसेकडून ही जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, या बॅनरवरतील आशय जो आहे तो सर्वांचेच लक्ष वेधताना दिसत आहे। तसेच हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर।